नगर महानगरमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. बुलेटिनची सुरुवात या विशेष बातमीने. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये पुन्हा एकदा महाकुंभ मेळावा आणि गंगा स्नान यावरती भाष्य केलंय. गंगा नदी अशुद्ध झाली असून तिचं पाणी पिणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलेला होता. यानंतर आता शिंदेच्या शिवसेनेचे नेते समाधान सरवणकर यांनी गंगा शुद्धच आहे पण विचारांचं काय असा सवाल करणारा एक फलक शिवसेना भवन चौकामध्ये लावलेला आहे. हा फलक म्हणजे राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत मनसे मात्र आक्रमक झाली आणि त्यानंतर महापालिकेने फलक काढून टाकलाय. पण त्यानिमित्ताने दोन्ही बाजूंनी चांगलंच वाकयुद्ध रंगलेलं आहे. गंगा शुद्धच पण विचारांचं काय? समाधान सरवणकरांचा सवाल. सरवणकरांच्या बॅनरवर मनसेचा संताप. काही लोकांचं वैचारिक दारिद्र्य असतं आणि त्याच्यावर तुम्ही उत्तर नाही देऊ शकत. हा डिवचणार हा प्रसिद्धीचा प्रकार आहे. त्याला फक्त आणि फक्त प्रसिद्धी पाहिजे. तो काय डिवचणार? मनसेच्या टोल्याला सरवणकरांचं प्रत्युत्तर. संतोष जुरी खूप मोठे नेते झालेले आहेत पण अजूनही कॉर्पोरेशन जिंकायचं काय त्यांचं नशिबात नाहीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानापासून 5 पावलांवर असलेल्या शिवसेना भवन चौकात हे बॅनर लागले अन मनसैनिकांचा संताप झाला. बॅनरवर प्रत्यक्ष कोणाचं नाव नसलं तरी हा टोला राज ठाकरेंनाच होता. 2 दिवसांपूर्वी गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मनसे मेळाव्यात राज ठाकरेंनी कुंभमेळा अन गंगा नदीचं प्रदूषण यावर भाष्य केलं होतं. प्रश्न हा गंगेच्या अपमानाचा नाहीये, प्रश्न हा कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाहीये, पाण्याच्या स्थितीचा आहे की पाणी कशा प्रकारचं पाणी तिकडे असतं होतं आणि ते अजूनही थांबवलं जात नाही. त्या गोष्टी खरं तर वेगळ्या ठिकाणी तुम्ही जागा देऊ शकता. खरं तर राज ठाकरे हे पहिल्यांदा बोलले नव्हते. 9 मार्चला झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमातही त्यांनी गंगेचं पाणी पिणार नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यावेळीही त्याचे पडसाद उमटले होते. अन आता तर थेट शिंदेच्या शिवसेनेचे नेते समाधान सरवणकर यांनी शिवसेना भवनाच्या भर चौकात हा भला मोठा बॅनर लावून राज यांना टोला लगावलाय. आपण ज्या वेळेला निवडणुकीला हिंदू नेता म्हणून प्रोजेक्ट करतो पण दरवेळेला आपण हिंदूंनाच टार्गेट केलं, हे कितपत योग्य आहे? आणि आज हिंदू दुखावले जातात की एवढा एक चांगला कार्यक्रम किंवा एवढा एक चांगला आपण देशासमोर एक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये कुठेतरी काहीतरी विघ्न आणायचं काम काही आपले नेते करत आहेत. शिवसेनेचा हा बॅनर काहीच वेळात व्हायरल झाला अन मनसैनिकांपर्यंत पोहोचला. त्यांनीही पक्षाच्या नेहमीच्या शिरस्त्यानुसार थेट बॅनर फाडण्याचा निर्णय घेतला. परंतु पोलिसांच्या मध्यस्थीनं तो बॅनर फाडला गेला नाही पण उतरवला गेला. महापालिका कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत हा बॅनर काढून टाकला पण वादाला तोंड फुटलं होतं. समाधान सरवणकर, आता काही लोकांनी मला प्रश्न विचारला त्याच्यामध्ये तेच सांगितलं की समाधान सरवणकर हा कोण आहे? हा एक बालबुद्धी आहे, ज्याचं शिक्षण कमी आहे, ज्याची वैचारिक पातळीच कमी आहे. अशा या बालबुद्धीने मला वाटते आपल्या बाबांना पण न विचारता हा होर्डिंग लावलाय. त्याला मला वाटते नंतर दम मिळणार आहे त्याला. संतोष जुरीची बुद्धी व त्याच्या पक्षाची बुद्धी ही मतदारांनी दाखवली. आज ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला, मी माहीम विधानसभेत बोलतोय, ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला तिकडे तुमचे राजपुत्र उभे होते, पक्षाचे अध्यक्षांचे चिरंजीव उभे होते, पण आज ते 3ऱ्या नंबरला गेले, ते सुद्धा 35,000 मतं. म्हणजे त्याच्यानंतर आज सदा सरवणकरांना 51,000 मतं पडली आणि 35,000 म्हणजे तुम्हाला मतदार नाकारतायत. आता समाधान सरवणकरांनी विधानसभा निवडणुकीचा मुद्दा काढला, मग मनसे कशी मागे राहील? अजून इतकी वेळ आली नाहीये की सरवणकरांनी राजसाहेबांना हिंदुत्व शिकवावं. कारण लोकसभेकरता मला वाटतं ह्याच मैदानामध्ये शिवतीर्थावरती राजसाहेबांनी सन्मान्य मोदींबरोबर प्रचार केला होता. आणि माझा प्रश्न सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांना आहे की हे होर्डिंग तुम्हाला मान्य आहे का? कारण हेच विचार घेऊन तुम्ही 2 सभा ठाण्यामध्ये मागितल्या होत्या ज्या राजसाहेबांनी अतिशय जोरात आणि जोशात घेतलेल्या होत्या. त्यामुळे निदान कृतज्ञता व्यक्त करता येत नसेल तर कृतज्ञ तरी होऊ नका. माहीम दादर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे तत्कालीन आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती. सरवणकरांच्या विनंतीनंतरही ठाकरेंनी माघार घेतली नाही. तेव्हापासून सरवणकर ठाकरे कुटुंबात दरी निर्माण झाली होती. समाधान सरवणकरांच्या बॅनरनं ही दरी आणखी रुंदावली आहे.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.